अथर्व म्हणाले तसं मीरा झोपेत बडबडत होती का? पण अमावस्या, पिप्पा, तुळस, मंत्र ह्या अशा विचित्र गोष्टींची नावं मीरा उगाचच का बोलेल? काहीतरी गडबड आहे. मीरा काहीतरी लपवतीये. काय असेल? हे जे काही आहे ते शोधून काढायला हवं. रूम मध्ये शोधता येईल. रूम मध्ये सापडेल नक्कीच काहीतरी. माझ्याकडे शक्तीही नाहीये आणि माझ्या शक्ती कशामुळे गेले ना हेही कळत नाहीये. काय करू आता? अथर्व, ऐका ना, तुम्ही मीराच्या तोंडून जे शब्द ऐकले ना ते काहीतरी विचित्र आहे. तुम्ही या गोष्टीचा पाठपुरावा घ्या प्लीज. मीरा काहीतरी लपवतीये. ती मला सांगत नाहीये, पण तुम्ही हे विसरून जाऊ नका. ती जे काही करते त्यावर बारीक लक्ष ठेवा. अथर्व, ऐका ना, मीरा काहीतरी लपवतीये, कळतंय का तुम्हाला? आणि ज्या ती गोष्टी बोलत होती त्या फार विचित्र होत्या. ते काय अमावस्या, बिब्बा, मंत्र हे काहीतरी विचित्र आहे. अथर्व, अथर्व. हॅलो. नाही, आपल्या नवीन प्रोडक्टचा QC झालाय. ठीक आहे, मला रिपोर्ट्स पाठवा मग. ओके, आय सी यू इन द ऑफिस. ओके. काय करू? म्हातारी इथे काय करते? नक्की मीराला भेटायला आलेली असणार आहे. ही आली की काहीतरी अडथळा येतोच. नाही, माझ्या मनातली भीती माझा डाव संपवेल. मला माझी ही भीती संपवावी लागेल. नियतीने तुझा खेळ पालटला मंजिरी. तू स्वतःला नियती समजतेस. नियती माझंच रूप आहे, जे तुझ्या समजण्या पलीकडचं आहे. असशील तू नियती. तुझ्या हातात खेळ पालट नाही आणि माझ्या हातात खेळ संपवणं. तुझा हा अहंकारच तुझा अंत करील. गप्प बस. माझ्या शक्तीवर बोलायची लायकी नाहीये तुझी. बघ बघ, माझ्याकडे बघ. माझी शक्ती बघ, माझं रूप बघ, माझं कर्तृत्व, माझी हिम्मत बघ. सगळं तुला पुरून उरणारे. तू या विश्वाचं पालन करत असशील ग, पण मी माझं हे विश्व स्वतः निर्माण केलंय. इतक्या वर्षांच्या साधनेतून मला ही शक्ती प्राप्त झालीये आणि माझ्या या शक्ती पुढे तू शुल्लक आहेस. शुल्लक आहेस.
सत्याचा स्वीकार कर मंजिरी. तू माझ्या समोर सूक्ष्म आणि दुर्बल आहेस. या क्षणी मी तुझा अंत करू शकते, पण त्याने कालचक्र थांबेल. कालचक्राच्या प्रत्येक फेऱ्यात नियती आपलं एक नवीन रूप दाखवते आणि ते रूप सगळ्यांना स्वीकारावंच लागतं. तुझा अंत निश्चित आहे, फक्त नियती वेगळंच सांगते. तू स्वतःला शक्तिशाली समजतेस, पण तुझा अंत एका साधारण निर्मळ मुलीच्या हातून होणार आहे. आणि ती मुलगी आहे मीरा. यात तिला एका आत्म्याचं सहाय्य होणार आहे. हीच नियती आहे. कालचक्रात ही घटना आधीच निश्चित केली आहे. गप्प बस. हे कालचक्र तुम्हा देवदेवतांसाठी आणि मनुष्य जातीसाठी आहे. आम्ही कुठल्याच चक्रात, कुठल्याच नियतीत बांधले गेलेलो नाही. आम्ही आमचं चक्र स्वतः फिरवतो आणि मुलगी छाटतो. आणि ती मीरा काय माझा अंत करणार? हा, एक दिवस तुलाच तिचं छाटलेलं मुंडकं कुठेतरी पडलेलं दिसेल. पण मी इथेच असणार आहे. कायमची.